काही उत्पादने वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवतात, त्यामुळे रोजच्या कामात त्यांचा खूप उपयोग होतो. आज मी तुम्हाला अशाच एका उपयोगी अगारो रिगल पर्सनल ब्लेंडरबद्दल सांगणार आहे. लहान, मजबूत आणि खूप उपयोगी. पाहू शकता, ही आहे अगारो रिगल पर्सनल ब्लेंडरची मुख्य मोटार. यामध्ये 400 वॅटची शक्तिशाली 100% कॉपर मोटार देण्यात आली आहे आणि थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्टर देण्यात आला आहे. मोटारवर जास्त ताण आला, ती जास्त गरम झाली तर हा प्रोटेक्टर मोटारचं संरक्षण करतो. त्यामुळेच मोटार थंड झाल्यावर ब्लेंडर पुन्हा वापरता येतं. यामध्ये 2 पिन पॉवर वायर देण्यात आली आहे. तुम्हाला जर ज्यूस, स्मूदी, चटणी किंवा कोणतीही पावडर करायची असेल, म्हणजेच मसाला पावडर किंवा ओली चटणी करायची असेल तर 1 मिनिटात करून तयार. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या साईजचे जार दिले आहेत. 700 ml, 500 ml आणि 300 ml. कोणताही मसाला किंवा पावडर करायची असेल तर या 2 ब्लेडचा वापर करू शकता. आणि जर तुम्हाला ज्यूस करायचा असेल, स्मूदी करायची असेल तर या 4 ब्लेडचा वापर करू शकता. हे असं प्लेन झाकण दिलं आहे. हे झाकण आपण लावून मसाला किंवा चटणी यात ठेवू शकतो. दुसऱ्या भांड्यात काढायची गरज नाही. हे आहे दुसरं झाकण. याला एका बाजूला लहान छिद्र तर दुसऱ्या बाजूला मोठे छिद्र आहेत. याचा वापर करून आपण मसाला किंवा ड्रायफ्रूट पावडर स्प्रेड करू शकतो. ज्यूस किंवा टोमॅटोची पेस्ट सुद्धा गाळू शकतो. हे झाकण आपण जारला लावून त्यामध्ये ज्यूस, स्मूदी किंवा कॉफी घालूनही पिऊ शकतो. आता सर्वात आधी आपण 300 ml जारचा वापर करून नारळाची चटणी करतोय. आता या चटणीसाठी ताजं किसलेलं खोबरं घेतलं आहे, थोडंसं जिरं, लसूणच्या पाकळ्या, मिरची आणि चवीपुरतं मीठ. स्वच्छ धुवून हिरवीगार कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालायचं. आता ही चटणी अगदी बारीक करून घ्यायची. त्यासाठी 2 पिन लावून बटन दाबायचं. मोटारवर जार हलकंसं दाबून आणि फिरवून ब्लेंडर चालू करायचं. आता चटणी तुम्हाला जशी बारीक, जाड किंवा पातळ पाहिजे तशी ती यामध्ये करून घ्यायची. आहा, मस्त. पाहू शकता, आपली चटणी आपल्याला पाहिजे तशी बारीक करून झालेली आहे. आता आपण 500 ml चा जार घेतला आहे. यात आपण खारीक बारीक करतोय. खारीक पावडर करायची म्हणजे ती अगदी सहजासहजी बारीक होत नाही. पाहू शकता, आपण यामध्ये 2 तुकडे केलेले खारीक घातले आहेत. खारीक बारीक करणं पण खूप सोपं आहे. पाहू शकता, अगदी आपल्याला पाहिजे तशी खारीक पावडर बारीक करून झालेली आहे. ही पावडर तुम्ही दुधात घालून पिऊ शकता किंवा या पावडरचा वापर करून मेथीचे लाडू करू शकता. ज्यूस करण्यासाठी आपण 700 ml चा जार घेतला आहे. ज्यूससाठी आपल्याला पाहिजे तितके डाळिंबाचे दाणे घालायचे आणि 2 चमचे मध. तुम्ही मधाऐवजी साखरही घालू शकता किंवा दोन्हीही स्किप करू शकता. आता ज्यूस करण्यासाठी या 4 ब्लेड असलेलं झाकण लावा. नाहीच कळलं तर यावर ब्लेंड असं लिहिलेलं आहे, त्यामुळे आणखी सोपं जातं. डाळिंबाचा ज्यूस जास्त बारीक करायचा नाही, कारण तो बियांमुळे कडवट होतो. पाहू शकता, अगदी सहज आपला डाळिंबाचा ज्यूस करून पिण्यासाठी तयार. आता हे चाळणीसारखं झाकण लावून त्यातील बिया अशा गाळून घ्यायच्या. बरं, आता ही भांडी स्वच्छ कशी करायची? जारमध्ये पाणी घालून अगदी व्यवस्थित असं विसळून घ्यायचं आणि तुम्ही वापरता ते लिक्विड घालायचं, थोडंसं पाणी घालायचं, पुन्हा विसळायचं. पाहू शकता, भांडं ब्लेड स्वच्छ करून झालं आहे. वेळेला तुम्ही हे ब्लेड असं काढू शकता आणि पाण्याखाली सुद्धा अगदी व्यवस्थित स्वच्छ करू शकता. नाहीतर अगदी सॉफ्ट काथ्याने सुद्धा घासू शकता. ही मोटार मात्र पाण्याने न धुता सुक्या सुती कपड्याने किंवा ओल्या कपड्याने अशी पुसून घेऊ शकता. प्लेन झाकण लावून हा ज्यूस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. हा ज्यूस जर तुम्हाला कुठे घेऊन जायचा असेल तर तुम्ही हे झाकण लावू शकता. तुम्हाला सुद्धा जर हा अगारो रिगल पर्सनल ब्लेंडर आवडला असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक शेअर केली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी सहज ऑर्डर करू शकता. तुम्हाला जर आजची चटणी, खारीक पावडर आणि ज्यूसची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त.